हॅलो ऑल अँड वेलकम टू अवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. प्रिलिम्स प्राईम व्हिडिओजमध्ये आज आपण 6th मास एक्सटिंक्शनबद्दल बघूयात. सगळ्यात आधी आपण मास एक्सटिंक्शन म्हणजे काय हे बघूयात. तर एका शॉर्ट जिओलॉजिकल टाईम पिरियडमध्ये जेव्हा अर्थची 3/4 स्पीशीज आपलं एक्झिस्टन्स गमावतात त्याला आपण मास एक्सटिंक्शन म्हणूयात. आता शॉर्ट जिओलॉजिकल पिरियड म्हणजे काय? जिओलॉजिकल टाईम स्केल ही खूप मोठी असते, तर इथे शॉर्ट म्हणजे लेस दॅन 2.8 मिलियन इयर्स. तर आता आपण सगळ्यात आधी बघूयात की अर्थमध्ये सो फार 5 मेजर मास एक्सटिंक्शन झालेले आहेत अँड एव्हरी वन ऑफ देम 50 ते 75% आपण हॅबिटॅट लूज केलेला आहे आणि ऑलमोस्ट 75 ते 90% स्पीशीज रिचनेससुद्धा आपण गमावली आहे. The ongoing 6th mass extinction may be one of the most serious environmental threats to persistence of civilization. आपल्या ह्युमन सिव्हिलायझेशनसाठी सगळ्यात पहिले तर दिस एक्सटेन्शन इज कम्प्लिटली ड्रिवन बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. मास एक्सटिंक्शन्स हा एक नॅचरल फिनॉमिना आहे. तर नॅचरल रिझन्समुळे सुद्धा अर्थच्या लाईफस्पॅनमध्ये वेगवेगळ्या टाईम पिरियडवरती मास एक्सटिंक्शन्स होत असतात. बट हे 6th पर्टिक्युलर मास एक्सटिंक्शन इट इज कम्प्लिटली ड्रिवन बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. तर सध्या हे कंटेक्स्टमध्ये यामुळे आहे कारण PNAs म्हणून एक जर्नल आहे, USA जर्नल आहे, त्यामध्ये याच्याबद्दल स्टडी पब्लिश झाला होता. तर सायन्स अँड टेकच्या हिशोबाने आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. तर आपण आता सगळ्यात आधी बघूया की कुठले कुठले मास एक्सटिंक्शन्स सो फार झालेले आहेत. तर पहिलं मास एक्सटिंक्शन जे झालं होतं त्याला म्हणतात ऑर्डोवेशियन मास एक्सटिंक्शन, जे 445 मिलियन इयर्स अगो झालं होतं आणि त्याचे लाईकली कॉजेस काय होते तर ग्लोबल टेम्परेचर्स खूप रॅपिडली कमी झाले होते आणि फॉलिंग ऑफ सी लेवल्स. हे तर अर्थची जी आतापर्यंत जे प्रोसेसेस झाल्या अर्थमध्ये, ठीक आहे, इट इज वन ऑफ दोज थिंग्स की अर्थ कूल होत होती. ठीक आहे, त्यावेळेला काही एन्व्हायरमेंटल चेंजेस येत होते आणि त्याचे रिझल्ट काय होते तर कोस्टल एरियाज वर डिस्ट्रॉईड, केमिकल रिॲक्शन्स अफेक्टेड बाय कोल्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो डेव्होनियन डेव्होनियन एक्सटिंक्शन 340 मिलियन इयर्स अगो झालेलं आणि लाईकली इम्पॅक्ट काय होता तर ॲस्टेरॉईड. लाईकली कॉज वॉज ॲस्टेरॉईड इम्पॅक्ट आणि रॅपिड ग्लोबल कूलिंग अगेन. आता आपण एवढं लक्षात ठेवूया की प्रत्येक वेळेला जेव्हा अर्थमध्ये काही मोठा चेंजेस येतो आहे, जसे चेंजेस या मास एक्सटिंक्शनच्या वेळेला आले, इट शेप्स द अर्थ. ठीक आहे, इट शेप्स द लाईफ ऑन अर्थ. तर पुढची जी पण लाईफ असते ती त्या हिशोबाने ॲडजस्ट होत राहते. देन सेकंड मास एक्सटिंक्शनचे रिझल्ट काय होते? लोकल डिस्ट्रक्शन फ्रॉम डिब्रीज अँड ओशन लाईफ अफेक्टेड बाय टेम्परेचर. देन थर्ड आहे पर्मियन, 250 मिलियन इयर्स अगो झालं होतं आणि लाईकली कॉजेस वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, इन्क्रीज इन मिथेन अँड CO2. वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला माहिती आहे की मोस्टली ग्रीन हाऊस गॅसेस निघतात, त्यामुळे रॅपिड ग्लोबल वॉर्मिंग वगैरे झालं आणि ऑक्सिजनमधनं पुन्हा ओशन्समधनं ऑक्सिजन वगैरे रिमूव्ह झाला आणि डेझर्टिफिकेशन ऑफ लँड. मग आपण येऊ ट्रायसिककडे. 200 मिलियन इयर्स अगो झालं होतं आणि लाईकली कॉजेस इन्क्रीज इन मिथेन अँड CO2. अगेन दिस वॉज बिकॉज ऑफ मोस्टली वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज. रॅपिड ग्लोबल वॉर्मिंग झालं, डेझर्टिफिकेशन आणि हीट वेव्हज वाढल्यात. मग आपण येऊ KT म्हणजे क्रिटॅशियस टर्शरी एक्सटिंक्शनकडे. हे 65 मिलियन इयर्स अगो झालं होतं आणि हे एक वेल नोन आपण काइंड ऑफ म्हणू शकतो. डायनासोर्सबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. तर डायनासोर्स या पिरियडमध्ये एक्सटिंक्ट झाले होते. ठीक आहे. तर क्रिटॅशियस टर्शरी मास एक्सटिंक्शनच्या वेळेला लाईकली कॉजेस ॲस्टेरॉईड इम्पॅक्ट, वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटी आणि फॉलिंग सी लेवल्स. आणि रिझल्ट्स अगेन तेच वाईड स्प्रेड फायर्स, प्लांट डिस्रप्टेड बाय ग्लोबल ॲश क्लाउड अँड न्यूक्लिअर विंटर. न्यूक्लिअर विंटर म्हणजे काय तर याच्यानंतर पुन्हा रॅपिडली टेम्परेचर कमीसुद्धा झालं होतं आणि याच्यानंतर मग ग्लेशिएशन, फ्ल्युएशन पिरियड्स वगैरे झाले होते. त्याच्यानंतर आपण आता येऊया 6th मास एक्सटिंक्शनकडे, ज्याला आपण अँथ्रोपोसीन एक्सटिंक्शनसुद्धा म्हणतो. त्याला अँथ्रोपोसीन का म्हणतात? अँथ्रोपो म्हणजे रिलेटेड टू ह्युमन्स. तो एनिथिंग दॅट इज रिलेटेड टू ह्युमन त्याला आपण अँथ्रोपोने सुरुवात करतो. ठीक आहे. तर अँथ्रोपोसीन एक्सटिंक्शन आहे 6th एक्सटिंक्शनचं नाव. याला मोस्ट सिरियस एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम म्हटलं गेलं आहे आणि ह्युमन्सवरती याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. आणि एंटायरली ह्युमन्सला का बरं अकाउंटेबल धरतात यासाठी? कारण ग्रोईंग नंबर्स ऑफ ह्युमन्स पोज अन अनप्रेसिडेंटेड थ्रेट टू मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्युमन्सची पॉप्युलेशन जशी जशी वाढत जाते, बाकी ॲनिमल्सच्या हिशोबाने आपल्या गरजा खूप जास्त आहेत. ठीक आहे. त्यामुळे एव्हरी ह्युमन इज रिस्पॉन्सिबल फॉर अ
a lot of loss. Then the loss of species has been occurring since human ancestors developed agriculture over 11,000 years. तर आपण शेती जेव्हापासून करायला लागलो तेव्हापासून आपल्या गरजा वाढत गेल्या. ठीक आहे, आपण खूप सारं लँड अंडर कल्टिवेशन आणलं, डिफॉरेस्टेशन खूप जास्त केलं. आता तर अनप्रेसिडेंटेड लेवलवर आपल्याकडे फॅक्टरीज आहे, एमिशन्स खूप जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती खूप जास्त स्पीडअप झाली आहे. आणि सिन्स देन ह्युमन पॉप्युलेशन हॅज इन्क्रीज फ्रॉम अबाउट 1 million to 7.7 billion. ठीक आहे, आणि अजूनही आपली पॉप्युलेशन वाढतच जाते. तर ऑनगोईंग चेंजेस काय आहे या एक्सटिंक्शनमध्ये? तर मोर दॅन 400 वर्टिब्रेट स्पीशीज वेंट एक्सटिंक्ट इन लास्ट सेंचुरी. 100 वर्षात, गेल्या 100 वर्षात 400 वर्टिब्रेट स्पीशीज, म्हणजे अशा स्पीशीज ज्या वर्टिब्रल कॉलम डेव्हलप करतात. ठीक आहे, त्या एक्सटिंक्ट झालेल्या आहे. आणि नॉर्मली जर ह्युमननी याला ड्राईव्ह केलं नसतं तर ओव्हर 10,000 इयर्स लागले असते 400 स्पीशीजला एक्सटिंक्ट होण्यासाठी. त्यामुळे आपण बघू शकतो की स्पीड किती जास्त आहे. देन ह्याच स्टडीमध्ये सांगितलं गेलं होतं की अ सॅम्पल ऑफ 177 स्पीशीज ऑफ लार्ज मॅमल्स आपल्याला माहिती आहे मोस्ट कॉम्प्लेक्स ॲनिमल्स ऑन अर्थ आहेत, मोस्ट इव्हॉल्ड आहे. ठीक आहे, दे लॉस्ट मोर दॅन 80% ऑफ देअर जिओग्राफिक रेंज. आता जर राहायला हॅबिटॅटच उरणार नाही तर दे विल बी ड्रिवन टुवर्ड्स एक्सटिंक्शन, राईट. इन लास्ट 100 इयर्स त्यांनी आपला हॅबिटॅट रेंज पण गमावला आहे. अँड 32% ऑफ ओव्हर 27,000 वर्टिब्रेट स्पीशीज हॅव डिक्लाइंड इन देअर पॉप्युलेशन्स. ठीक आहे, तर 27,000 वर्टिब्रेट स्पीशीजवरती असा इम्पॅक्ट पडला आहे. Many of the species currently endangered or on the brink of extinction are being decimated by legal and illegal wildlife trade. ठीक आहे, तर जसं आपल्याला एक्झाम्पल्स काही माहीत आहे. पँगोलिन्स मेडिसिनल प्रॉपर्टीजसाठी म्हणून चायनामध्ये त्यांचं हंटिंग खूप जास्त केलं जातं. अशा वेगवेगळे ॲनिमल्स आहे ज्यांना पेटिंगसाठी, झूजमध्ये ठेवण्यासाठी वगैरे त्यांना हंट केलं जातं, त्यांचा इलिगल ट्रेड केला जातो. देन मेनी स्पीशीज ऑफ मॅमल्स दॅट वर रिलेटिव्हली सेफ 10 ते 20 वर्षाआधी जर ते रिलेटिव्हली सेफ होते तर आता ते एंडेंजर्ड किंवा वल्नरेबल आहे. जसं चीता, लायन वगैरे इंडियातलेच एक्झाम्पल घेऊन घ्या. ठीक आहे, देन चीता जो आहे तो इंडियामधून एक्सटिंक्ट झालेला आहे ऑलरेडी. देन देर आर ॲज फ्यू ॲज 20,000 लायन्स लेफ्ट इन वाईल्ड. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत. लेस दॅन 7,000 चीताज, 500 to 1,000 जायंट पॅन्डाज अँड अबाउट 250 सुमात्रन रॅनॉसरस. वल्नरेबल रिजन्स कोणते आहेत? तर तसं तर थ्रू आउट द वर्ल्ड जिथे जिथे स्पीशीज रिचनेस आहेत ते एरियाज वल्नरेबल आहेतच. त्यातल्या त्यात ट्रॉपिकल रिजन सगळ्यात जास्त, कारण आपल्याला माहिती आहे बायोडायव्हर्सिटी पण इथेच सगळ्यात जास्त आहे आणि टेम्परेचर चेंजचा इम्पॅक्टसुद्धा सगळ्यात जास्त इथेच पडतो. देन दीज हॅव सीन द हायेस्ट नंबर ऑफ डिक्लाइनिंग स्पीशीज. साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियामध्ये लार्ज बॉडीड स्पीशीज ऑफ मॅमल्स हॅव लॉस्ट मोर दॅन 4/5 ऑफ देअर हिस्टॉरिकल रेंजेस. 4/5 ऑफ देअर हिस्टॉरिकल रेंजेस म्हणजे टोटल 80% हॅबिटॅट त्यांनी लॉस केलेला आहे ऑलरेडी. देन टेम्परेट झोनमध्ये येतो आपण. रिलेटिव्हली टेम्परेचर कमी असते, टेम्परेचर रेंज कमी असते, बट इथेसुद्धा पर्सेंटेज वाईज बघितलं तर ऑलमोस्ट सिमिलर पर्सेंटेज ऑफ स्पीशीज वी हॅव लॉस्ट. ठीक आहे, देन ओवरऑल ॲज मेनी ॲज हाफ ऑफ द नंबर ऑफ ॲनिमल्स दॅट वन्स शेअर्ड आवर प्लॅनेट आर नो लॉंगर हिअर. तो ह्युमन्स टाईम पिरियडमध्ये जितके ॲनिमल्स राहून गेले त्याच्यापैकी ऑलमोस्ट हाफ आता नाही आहेत. ठीक आहे, आणि दिस इज अ मॅसिव्ह इरोजन ऑफ द ग्रेटेस्ट बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन द हिस्ट्री ऑफ दी अर्थ. आपण बायोडायव्हर्सिटी खूप रॅपिडली लॉस करतो आहे. जेव्हा स्पीशीज एक्सटिंक्ट होऊन जातात तेव्हा काय होतं? तर पहिले काही इम्पॅक्ट्स टँजिबल असू शकतात, म्हणजे फिजिकल असू शकतात, जसे की पॉलिनेटर्स आपले. ठीक आहे, स्मॉल इन्सेक्ट्स असतात. सगळ्यात ग्रेट एक्झाम्पल इज बीज. ठीक आहे, तर बीज आता कारण त्यांची पॉप्युलेशन खूप जास्त कमी होत आहे त्यामुळे आपण पॉलिनेटर्सला गमावून बसतो आहे, राईट. त्याचा इम्पॅक्ट कशावर होईल? त्याचा इम्पॅक्ट क्रॉप्सवर होईल तर त्याचा इम्पॅक्ट अजून हर्बिवोर्स ॲनिमल्सवर होईल. ठीक आहे, जे व्हेजिटेशन्सवरती जगतात, राईट, आणि त्यांच्यावर पडलेला इम्पॅक्ट आपल्यावर सुद्धा पडेल. ह्युमन्सवरती अल्टिमेटली सगळा इम्पॅक्ट येईल. ठीक आहे, अँड देन सिन्स ऑल ऑर्गॅनिझम्स इन अन इकोसिस्टम्स आर कनेक्टेड, एक्सटिंक्शन ऑफ वन स्पीशीज कॅन कॉज अ डॉमिनो इफेक्ट. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की फूड चेन असते, राईट. एक प्रायमरी प्रोड्युसर असतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती जगणारा हर्बिवोर्स ॲनिमल असतो, त्याच्यानंतर कार्निवोर्स येतात, राईट. तर ही अशी एक फूड चेन असते. तर एका गोष्टीवर इम्पॅक्ट पडला तर पूर्ण फूड चेनमध्ये जितके ॲनिमल्स असतील ते सगळे डिस्टर्ब होऊ शकतात. आणि अल्टिमेटली सध्या या फूड चेनच्या वरती कोण आहे? तर ह्युमन्स. तर अल्टिमेट इम्पॅक्ट ह्युमन्सवरच पडणार आहे. दिस देन रिड्युसेस द बायोडायव्हर्सिटी.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, एक्सटिंक्शन कॅन नॉट बी रिव्हर्स्ड बट इट कॅन बी प्रिव्हेंटेड. ठीक आहे, तुम्ही एकदा एक्सटिंक्ट झालेल्या स्पीशीजला रिव्हर्स करू शकत नाही. तुम्हाला जुरासिक पार्क मूवीमध्ये कितीही काही दाखवलं असेल तरी ते सध्या पॉसिबल नाही आहे, राईट. तर एक्सटिंक्शन कॅन नॉट बी रिव्हर्स्ड बट इट कॅन बी प्रिव्हेंटेड. तर आता जितके पण एन्व्हायरमेंटल फोकस आहे आपला सगळ्या कंट्रीजचा, तो सध्या प्रयत्न असाच सुरू आहे की हाऊ वी कॅन प्रिव्हेंट फर्दर एक्सटिंक्शन, राईट. तो होपफुली इट विल वर्क. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड इफ यू डिड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. थँक्यू.